तुम्ही असं फिरून जरी बघितलात तर एकही तूट नाही बघा. हे विशेष आहे या प्लॉटचं. शेतकरी मित्रांनो राम राम. या ठिकाणी आपण 3000 केशर आंब्याच्या बागेमध्ये आहोत. घन लागवडीच्या पद्धतीची ही बाग बेड केलेली दिसतात आणि या झाडाची छाटणी कशी करायची हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. झाडाला रिंग असते. रिंग म्हणजे अंगठी. अशा स्वरूपामध्ये झाड स्वतः सांगते की आपल्याला छाटणी कुठं आपण करू शकतो आणि जर छाटणी त्या ठिकाणी केली तर आपल्याला किती फांद्या येतील आणि कशा प्रकारे आपण बाग डेव्हलप करू शकतो. लहान जे काही म्हणतो आपण की वळण द्यायचं काम जसं लेकराचं तसं झाडाचं आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला फांद्या असलेल्या आपण आणू शकतो आणि त्याला फळ तितके वाढवू शकतो. तर महत्त्वाची जी छाटणी आहे ती पहिली आहे आणि तीच समजून घेऊ श्री विनय वागदरे यांच्याकडून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या एकदा ओळख करून द्या. माझं नाव विनय सुरेश वागदरे. केशर नर्सरी येथे प्रोप्रायटर म्हणून मी काम करतो आणि आज आपण घरणी ITI कॉलेज इथं आलो आहोत. त्यांनी केशर आंब्याची बाग लावलेली आहे. साधारण एक 6-7 महिने झाले ना. 6-7 महिने झाले. तर त्यांची पहिली छाटणी कशी करायची ते आपण दाखवायला इथं आलो आहोत. आता तुम्ही फांदी विचारत होता की फांदी वागते किंवा वारं कुठल्या बाजूने. बरोबर. तर कसं असतं, समजा झाड उजवीकडे वळायला लागलं, हो. म्हणजे वाकायला लागलं, तर त्याच्या विरुद्ध बाजूला बांबू लावा. इकडे म्हणजे आता हे फांदी वागते तर इकडे बांबू लावायला पाहिजे आणि 8 आकाराचा आकडा करून सुतळीचा तो बांबूला गाठ मारायचे. 8 आकाराचा आकडा याच्यासाठी की ते फांदीमध्ये घुसू नये. बरोबर ना. खचू नये. खचू नये. हां. जर खचलं सुतळी खोडामध्ये तर वारं वादळाने फांदी तुटू शकते. बरोबर. तर ती खचू नये म्हणून बांबू आणि खोडाच्या मध्ये 8 आकाराचा आकडा करून बांबूला गाठ मारायचे. आता तुम्हाला फांदी दाखवतो कसे छाटायचे. तर आपल्याला छाटणी करताना एक काळजी घ्यायची की प्रत्येक फांदी ही छाटली पाहिजे. का तर फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे. आंब्याला तुम्ही जर बघाल तर नेहमी शेंड्याला मोहर येतो, आत खोडाला कुठेच नसतो. मग आपल्याला उद्देश छाटणीचा हा आहे की फांद्यांची संख्या वाढवणं. फांद्यांची संख्या वाढली की मोहराची संख्या वाढते. तर तुम्हाला छाटणी दाखवतो. छाटणी प्रत्येक फांदीची छाटणी करायची असते. तर ती कशी करायची, तर प्रत्येक फांदीला स्टेज असतात. सिंगल स्टेज, डबल स्टेज, 3 स्टेज. तर मिनिमम 1 स्टेज मागं ठेवायचं. आता बघा पहिलं स्टेज आम्हाला समजून सांगा. स्टेज म्हणजे काय? हां, खोडापासून आता हे खोड आहे. खाली तुम्ही जर बघाल तर इथं खोड आहे. बरोबर. खोडानंतर ह्या फांद्या आल्या 1 2 3 4. तुम्ही धरल्या आता 4 फांद्या. बरोबर. त्याचं स्टेज म्हणजे कसं काय, तर खोडापासून जी पहिली रिंग आहे, ही तर रिंग असते बघा. रिंग म्हणजे हे पूर्ण असं चॉकलेटी रिंग आहे दिसते पानाचा गोल. ह्या 7-8 पानाच्या तिथं रिंग असते. बरोबर आहे. इथं रिंग दिसेल चॉकलेटी. तर ती रिंग एक मिनिमम रिंग मागं ठेवायची. आता इथं तुम्ही बघू शकता आणि त्या रिंगच्या पुढे 1.5-2 सेंटीमीटर ते ठेवायचा. इतकं अंतर ठेवून एवढं अंतर ठेवायचं आणि कट करायचं. आता हे प्रत्येक फांदी दाखवतो तुम्हाला. जी जमिनीकडे जात असेल तर ती आपण कट करू शकतो, म्हणजे खरडून छाटणी करू शकतो आपण त्याची. आपल्याला आडव्या जाणाऱ्या फांद्या ठेवायच्यात आणि उभ्यावरती जाणाऱ्या फांद्या ठेवायच्यात. बरं. जमिनीकडे वळलेली पण फांदी काढायची नाही का? काढायची. जमिनीकडे जाणाऱ्या फांद्या काढायच्या. बरं. आता ह्या जो तुम्ही रिंग पासून मारलं तर ह्याच्यात आपण आता ह्याच्यात इथे एक प्रयोग करू शकतो. ह्यांना जर उंची कमी करायची असेल गुडघ्याच्या लेवलने तर इथूनही छाटू शकतो. पण आपण इथून जरी छाटलं तर ह्याला व्यवस्थित पाणी, खत, औषधाचं ट्रीटमेंट जर केलं आणि मागे पानं नाही आहेत इथे, पण तरी हे फुटू शकतं. बरं. तर व्यवस्थित पाणी, खत, औषधं मॅनेजमेंट केलं तर. पण शक्यतो असं करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की रिंगच्या पुढेच कट करायचं, जेणेकरून हे 7-8 पानं अशी राहिली पाहिजे. म्हणजे झाडं ही नैसर्गिकरित्या त्यांचं स्वतःचं अन्न कधी तयार करतं की जमिनीत पाणी असेल आणि ऊन असेल तर पानांच्या मार्फत फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. म्हणजे काय फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर स्वतःचं अन्न तयार करणं ही प्रोसेस तयार होते. त्यासाठी पानं ठेवायला लागतात. पण तरी आपण एक प्रयोग करून बघितलेला, फुटतं. फक्त पाणी, खत, औषध मॅनेजमेंट सर वेळेवर करा तुम्ही. याला आता जखम झाली तर यासाठी आपल्याला काय मारावं लागेल? कीटकनाशक, बुरशीनाशक फवारायचं. एक फवारणी झाली पाहिजे. छाटणी झाली की सगळ्या बागेला कीटकनाशक, बुरशीनाशक आपण जे शेड्यूल दिलेलं आहे त्यात हे करून घ्या. बरं सर, आता ही जी फांदी आहे ही फांदी वाढायला नाही म्हणलं तर 1-2 महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि आता ही आपण तोडून टाकतो. जर असं नाही होऊ शकत का की बाबा ही जी वाढ आता व्यर्थ गेली आपली वायाला, बरोबर आहे ना? आता याला तुम्ही खत पाणी टाकलेलंच आहे, दुःख होतं समजा आपल्याला किंवा एवढं वायाला गेलं, तर मग लहान असताना याला कट करू शकत नाही का आपण? ह्याला करता आलं असतं, पण सर आपली वाट बघत होती की छाटणी कशी करून दाखवायची.
पण समजा आता त्यांनी समोर 2-3 महिन्यापूर्वी भविष्यामध्ये केली असती तर ह्याच लेवलला ती छाटणी तरी झाली चाललं असती. असतं. हा, तरी आणि याला डेव्हलप आतापर्यंत झाले हा, असतं झालं असतं, झालं असतं. म्हणजे ही काळजी पण आपण घ्यायला पाहिजे समजा. तर अशा प्रकारे जर आता पण सर सारखं 2-2-3-3 महिन्याला छाटणी घेऊन ते झाड नाजूक होतं, गचपड जास्त होईल. खोड मोठं होत नाही. बर. फांद्यांची संख्या झाल्यावर पण खोड मोठं होत नाही. हम्म. पण खोड जेव्हा मोठं असतं तेव्हा ते सेटिंग पण फळाचं चांगलं राहतं, साईज स्टोरेज चांगलं राहतं हा. त्याच्यामध्ये. बरं आता याच्यामध्ये आता दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत, बरोबर. फांद्या पण फुटल्या पाहिजेत. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे 6 फांद्या जे आपण कट केल्या तर एका फांद्याला मिनिमम किती? 7 to 8 म्हणजे 7 ते 8 कमीत कमी फुटवा येतो. एका आपण याला? 4 जरी पकडले, हो. त्यातले एकदम लुकडं आकूड असं जर काढलं ते 20 तर 25 मिनिमम फांद्या 4-5 पकडायचे. येतील. सगळ्या मिळून 20 25 हा, येतील एक बघा. 20-25-30 येतील. बरं ह्या 25 30 जे येतील त्याची परत तू कधी छाटणी त्याचे होणार परत पुन्हा? छाटणी 6 महिन्यानंतर करायची. म्हणजे लावल्यानंतर 6 महिन्यात छाटणी नाही, झाली आता पाहिजे. छाटण्यानंतर 6 महिने. परत छाटणी 6 हा, महिने. म्हणजे तुम्हाला टायमिंग जे सांगितलं की जून जुलैला एक छाटणी बर. आणि परत जानेवारीत एक छाटणी, म्हणजे 6 महिन्याचं अंतर ठेवून छाटणी करायची. त्याच्यानंतर हे डेरा बनल. हा, डेरा. बरं आता हे जे झाड आहे हे झाड लावून किती दिवस झाले भाऊ आता? ते 6 महिने झाले. सर 6 ते 7 महिने झाले. 6 ते 7 महिने. 6 ते 7 महिने. बरं 6 ते 7 महिने आता सर याला आता किती दिवसानंतर आपण धरू शकतो आता फळ? ह्याला फळ आज काय आता 2026 आहे ना, 26 आहे. त्यांना 27ला बहार धरायला अडचण नाही. म्हणजे 1.5 वर्ष हा, 2 वर्ष 2 वर्षात पकडून लागणी झाल्यापासून 2 वर्षात म्हणजे 2 वर्षानंतर आपण याला बार धरू बहार शकतो, धरू शकतो. सुरुवात करू शकतो. मोहर येईल म्हणजे घन लागवडी. आणि हार्वेस्टिंग 2.5 वर्षात होईल म्हणजे. नाही, पण हे झाड मुळात 2 वर्षाचं आहे ना. हा, जर 2 अगोदरच आहे. वर्षाची जर 2 वर्षाच्या झाडाची लागवड केली हा हा. तर तुम्ही त्याची म्हणजे जून जुलैमध्ये छाटणी करू शकता आणि पुढच्या वर्षभरात किंवा 1.5 वर्षात त्याचा बहार धरू शकताय. झाड जर 1 वर्षाचं असेल तर त्याला मोठं त्याला होण्यासाठी 3-4 2 वर्ष लागतात. लागतात. बरोबर आहे. आणि 2 वर्षानंतरच छाटणी केली जाते, कारण ते खोड पण मजबूत झालं पाहिजे ना. 2028 ला बरोबर. पूर्ण झाडात आपल्याकडे किती सर? आपल्याकडं 2800-2900 झाडं आहेत. अशीच एक बाग दुसरीकडे एक आहे. असं एकूण आम्ही 5000 झाडं यांच्याकडून आणली होती. 5.5 5,500 आणि खूप चांगल्या प्रतीचे झाड आहेत. विशेष आता आहे तर मी सांगतो, केशर आंबा नर्सरी अतिशय मी वैयक्तिक त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि त्यांनी इतकं छानरित्या तिथं रोपांचं म्हणजे संगोपन केलेलं आहे. असं संगोपन केलं आहे कणखर की तिथून निघाल्यानंतर त्याला कितीही ऊन वारा पाऊस झालं तरी ते रोपं मरत नाहीत. ते उन्हातच ठेवलेले. हां, आणि कारण त्यांची ट्रीटमेंटच तशी आहे की त्यांनी उन्हात ठेवून 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 जे चांगले आपल्याकडं ते एक म्हण होती बघा, अगोदर आदिवासी लोक काय करायचे की मूल जन्मले त्याला थंड पाण्यात टाकायचे आणि ते चांगलं सदृढ असेल तरच वाचायचं आणि नंतर ते हे तसं झालं. हे म्हणजे तसं त्या मुलासारखं तिथून वाचून आपल्याकडे येऊ लागलंय. म्हणजे आपल्याकडे त्याचा आमच्याकडे एकही तूट नाही. मी जेवढे 2900 झाडं लावले होते, मी आज माझ्याकडे 2900 झाड आहेत, त्याच्यात एकही झाड असं म्हणजे मेलेलं नाही. इथं 2900 आणि तिकडं पण जे राहिलेले उरलेले तिकडं आहेत त्याच्यात पण तूट नाही. त्याच्यामुळे इतकी चांगली क्वालिटी आहे. विशेष किती करून हजारामधून तूट नाही सांगायचं म्हणजे? 5,500 खूप झालं, 1-2-3 तूट असतील. काय गोष्ट करता? इतकी जास्त ह्यांची म्हणजे त्याच्यामुळं हे खूप चांगल्या पद्धतीचं ह्यांची झाडं आहेत. विशेष करून बऱ्याच मी नर्सऱ्या फिरलो महाराष्ट्रात. मी राहुरी कृषी विद्यापीठात पण रोपं आणलेत, पण असं म्हणजे ह्यांनी जे त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे उन्हाची वगैरे, ऊन वारा पाऊस, ते या ठिकाणी खूप कामाला येऊ लागले. हे मला विशेष करून या ठिकाणी सांगायचे आणि त्यांचं बी धन्यवाद मानायचे. धन्यवाद. आपल्या एकदा परिचय पण द्या ना. मी मुळात कृषी विभागात मी उपकृषी अधिकारी म्हणून आहे, अजित राठोड. आणि मी असे हे बाग खूप सारे बघितलेले आहेत. मी महाराष्ट्रात नर्सऱ्या पण खूप बघितलेल्या आहेत आणि बऱ्याचशा लोकांना मी गायडन्स करतो अशा पद्धतीने लागवड करण्यासाठी. त्याच पद्धतीनं मी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संजय पवारसाहेब यांची जवळजवळ 50 एकर शेती आहे. त्यांना मी हे गायडन्स केलेलं आहे आणि त्यांचं जवळजवळ आज एक 12 ते 15 एकरवर आंबा लागवड आहे आणि अजून ह्याच वर्षामध्ये आपण 20 एकरचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आपल्या म्हणण्यानुसार. असंच आम्ही बरेच विभागामध्ये, नांदेडमध्ये, या ठिकाणी मुखेडमध्ये, या ठिकाणी अशा प्रकारची लागवड आम्ही करतो आहे. आणि विशेष करून हे रोपं खूप चांगले वाटले आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा जर आपण अनुभव घेतला तर सगळ्यात चांगलं आणि टिकल असं पीक म्हणजे आंबा आहे. बरेचसे लोक फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल आणि विनंती असेल की इतर पिकाकडे न वळता जर आपण आंबा पिकाकडे जर वळालात तर खरंच हे 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला अतिशय चांगलं उत्पन्न देणारं हे पीक आहे. आणि जर समजा 1-2 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी त्या दुष्काळामध्ये तग धरण्याची ताकद या आंबा पिकामध्ये आहे. इतर फळपिकाच्या तुलनेमध्ये पाण्याचा ताण सहन करणारी ही आंबा अतिशय चांगलं फळपीक आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांनी ह्यांच्याकडे यावं आणि ह्या लागवड करत असताना शासनाचा सुद्धा ह्याला खूप मोठा हातभार लागलेला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून भाऊसाहेब फळबाग लागवड फोंडकर योजना जी आहे बरोबर. याच्यामधून सुद्धा तुम्हाला 100% अनुदान आहे. रोजगार हमी योजनेतून सुद्धा अनुदान आहे. तसेच आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जी योजना आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा 100% अनुदान आहे. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकऱ्याला अशी विनंती करतोय की आपण जास्तीत जास्त फळबागाकडे वळावं आणि त्यातल्या त्यात आंबा या फळपिकाकडे वळावं. आणि आपली जे बहुपर्यायी शेती आहे आपण पद्धतो ना एकात्मिक पद्धत जी आहे त्याच्यामध्ये किमान 10 एकर शेत असेल तर 2 एकर ही फळपीक असलीच पाहिजे. कारण कमी पैसेच असलं पाहिजे, कमी पैसे लागावं असं असलं हां, पाहिजे. हे कमी पैशाचं आहे आणि ह्याला शासन तुम्हाला अनुदान देते ना. आमचं कृषी विभाग तत्पर असा आहे. तुम्ही फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर सगळी पुढची कारवाई आमचा कृषी विभाग करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्याच्यापासून लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांना मार्गदर्शन करतो आणि 100% अनुदान देतोय. म्हणजे शेतकऱ्याही फ्री ऑफ कास्ट पडणारी ही गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं असं सर्व शेतकऱ्यांना मी आग्रहाचं असं आवाहन करतोय. नक्कीच. धन्यवाद. सर, मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये अक्षय तृतीयाला असो किंवा मग खाल्ल्या जाणारं पीक म्हणजे हेच फळपीक असेल बघ. म्हणजे आवडीना प्रत्येक घराघरात आवर्जून घरी आणतो ते एकच पीक आपण आंबा. आंबा आणि आवर्जून म्हणजे काय की एकदा आणले की थांबत नाही, संपले की परत आणतो, संपले की परत आणतो. बरोबर. 1.5-2 महिन्याचंच पीक असतं ते. मागच्या ते खाल्लं जातं सारखं. मागच्या 3-4 वर्षापासून मी ह्या आंब्या पिकाचं ऑब्झर्वेशन करतो आहे. मागच्या 4 वर्षामध्ये केसर आंब्याचा जो भाव आहे तो 80 रुपये 90 रुपयाच्या खाली आलेला नाही. हाच जर भाव सतत राहिला तर शेतकऱ्यांना अतिशय परवडेबल फळबाग आहे ही. सर, तुम्हाला तर नमूद आता तुम्ही केलं आहे हां. तर त्यात अजून एक ॲड करतो की आम्ही लहान असताना आमची जेव्हा बाग पहिल्यांदा चालू झाली, वडिलांनी 86 साली आंबा लावला होता, केशर आंबा. हो. आणि आमचा बहार चालू झाला होता 90 साली. आम्हाला आठवते 30 रुपये डझनने आम्ही आंबा विकायचो. 30 रुपये डझनने. अजून ज्यांनी खाल्ले ते नेहमी मागतात की तुमच्याकडचा आंबा पाहिजे, फळ पाहिजे. तर आता तुम्ही म्हटलं की 80-90च्या खाली किलोला नाहीये. मी 30 रुपये डझन सांगायचो 90ला. म्हणजे काय रेट वाढलाय. या वर्षीचा तुम्हाला अनुभव सांगतो. आतापर्यंत एप्रिल स्टार्टिंगला 150 रुपये वगैरे भाव असायचा. यावर्षी 250 रुपये किलो होता रेट एक्सपोर्टचा. बघा, एक्सपोर्टचा रेट 250 रुपये किलो. अक्षय तृतीयानंतर तो आता कमी आलाय. कालचा रेट काय ते 150 रुपये किलो होता. आजची तारीख काय 23 एप्रिल आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एप्रिल स्टार्टिंगला 150 रुपये वगैरे भाव असायचा. तो ह्या वर्षी 250 रुपये भाव आहे. एक्सपोर्टचा जो आपण विचार करतोय म्हणजे रेट आंब्याचा जसं सोन्याचा रेट वाढत जातो. थोडक्यात सांगायचं काय तुम्हाला उद्देश आहे की जसं सोन्याचा भाव वाढत जातो तसा आंब्याचा हा भाव वाढतच झालाय. कधी असा कमी आला असं होत नाही. असं कधी कधी वाटतं ना की लय लोकांना लावलं लागवड जास्त झाली. काय होतं की लागवड जी बाहेर राज्यातनं रोपं आली त्याची लागवड जास्त झाली. मध्यंतरी तुम्ही व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला, बरेच लोक बागा पण काढायला लागलेत. प्रॉब्लेम काय लागला की सबसिडीची पावती मिळत नाही त्यांना. त्यामुळे त्याचा बेनिफिट मिळत नाही शासनाचा, कारण का ते कुठल्याही राज्यातनं आणलेले असतात. त्यामुळे त्याची पावती काय लागू होत नाही आपल्या महाराष्ट्र शासनात. आणि व्हरायटीमध्ये फसतात बरेच लोक. हे महत्त्वाचं आहे. व्हरायटीमध्ये फसतात, मग ती शेवटी काढून टाकायला लागतात. कारण का 20 आणि 30 रुपये 10 रुपये किलोने आंबा मागितला जातो दुसऱ्या व्हरायटीचा. मग तो काय परवडत नाही शेतकऱ्यांना. आणि 3-4 वर्ष त्या फळबागेची मेहनत करून लागवड करायची आणि शेवटी जेव्हा बहार धरतो तेव्हा दुसरी व्हरायटीचं निघायचं. हे खूप शेतकऱ्याचा पार असं मातीचं पूर्ण माती झाल्यासारखं होऊन जातं. त्याच्यामुळं सगळ्यांना शेतकऱ्यांना आव्हान आहे की खात्रीशीर नर्सरीतूनच, शासकीय नर्सरीतून किंवा शासन मान्य नर्सरीतूनच रोपं खरेदी करावं. कारण पुढच्या भविष्य काळात आपला जवळजवळ एकरी 2-3 लाख रुपये खर्च झालेला असतो. 2-3 वर्षाचं उत्पन्न आपण मधलं सोडलेलं असतं. हे सगळं जर माती होऊ द्यायची नसेल तर कुठल्याही बाहेरच्या राज्याच्या लोकांच्या ह्याला बळी न पडता आपल्या राज्यामध्ये, आपल्या वातावरणामध्ये तयार होणारी, जसे की यांच्या केशर आंब्याची नर्सरी ह्यांनी अतिशय उन्हामध्ये आपल्या वातावरणात म्हणजे मराठवाड्याच्या वातावरणात त्यांनी टिकवलं आहे आणि तेच आणून इथं लागवड केली आहे ह्या शेतकऱ्यांनी. आज ह्याचा 100% रिझल्ट आहे. आज 8 महिन्याची बाग अशा पद्धतीची तुम्हाला दिसते आहे. मी तर माझ्या ह्या 25 वर्षाच्या किंवा 20 वर्षाच्या काळामध्ये बघितले नाही. तर हे जे याचं मूळ रहस्य आहे ते ह्यांच्या रोपामध्ये आहे. कारण ह्यांनी रोपच तशी जगवलेली आहेत आणि तसे असं म्हणजे ताण देऊन बाहेर काढलेली आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात शेतकऱ्याची फसवणूक व्हायचा विषयच नाही. त्यांचे वडील स्वतः कृषीभूषण होते आणि त्यांनी अतिशय महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या ह्याच्यातून प्रेरणेतून ह्यांनी हे नर्सरी चालू ठेवलेली आहे.
खरंच यांचं म्हणावं तेवढं कौतुक सगळ्यात करावं तेवढं महत्त्वाचं कमी आहे. तिथं आल्यानंतर मला एक जाणवलं बरं का हं. की यांची नर्सरी आहे 30 वर्षाची हा. आणि यांनी स्वतःचे हे जे पूर्ण जो सर आता जे म्हणले की एकदानी माल पाहिजे बा सगळा हा. सारखा माल पाहिजे तरच भाव मिळतो हं. तर यांच्या स्वतःचे कलम असल्या कारणाने ती एकदानी देऊ शकतात हा. नाही तर मग तुमच्याकडून कलम आणायची काही नाही, माझ्याकडून नाही. काय आणायची यांच्याकडून काय आणायची नंतर बांधायचे म्हणलं की नंतर ते होतं घोळ नाही नाही त्यांचं आपण आता तुम्ही जो विषय मध्ये नमूद केला होता की लागवड वाढत चालली आहे हो. तर ते काही लोक फसतायत त्याच्यात. दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं तर पॉप्युलेशन जी वाढत चालली आहे हा. आज आपण चायनाला पण आता 35 कोटीचे आपण आता 150 कोटी व्हायला लागलो. हे मी खरं. आणि हा लागवड ऑफिशियल डेटा आहे नाही सर मला अनऑफिशियल किती आता असेल मी पण दुसरी गोष्ट एक्सपोर्ट पण वाढत चाललाय हा. प्रोसेसिंग सगळ्यात वाढत महत्त्वाचं चाललंय तेच झालं पाहिजे की Processing- माल बाहेर गेला पाहिजे ऐका ना की आणि तो जातोय. लोकली पॉप्युलेशन वाढते म्हणजे काय खाणारी तोंड वाढणार आहे त्यामुळे मागणी वाढणार आहे आणि वाढतच चाललेली आहे दुसरी गोष्ट एक्सपोर्ट पण वाढत चाललाय त्यामुळे मागणी वाढत चालली आणि प्रोसेसिंग जर तुम्ही विचार केला मँगो स्लाइस पेप्सी कोकोकोला जे कंपनी आपण विचार करतो की ड्रिंक्समध्ये जास्त पेप्सी किंवा कोकोला मिक्स करतात म्हणून त्याचा खप जास्त होत असेल तर तसं नाही आहे तुम्ही पेप्सी कोकोकोलाचा डेटा बघा माझा आणि स्लाइसला त्यांना जास्त रेव्हेन्यू मिळून देतोय पेप्सी कोकोकोलाला म्हणजे काय आंब्याला मागणी जास्त आहे स्वीट होममध्ये बघा तुम्ही जास्त प्रोसेस फूड प्रॉडक्ट कसे येतात स्वीट होममध्ये सुद्धा आंब्यापासून तयार केलेले असतात त्यामुळे ह्याला मागणी सतत राहणार आहे त्यामुळं अडचण येणार नाही जर शेतकऱ्यांनी गॅरंटीड शासनमान्य नर्सरीतनं रोपं नेली तर शेतकऱ्यांना पुढे अडचण नाही येणार अडचण आणि नाही अर्ली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी जी आपण डेव्हलप केली आहे त्याचे तुम्ही लेखही वाचले बरोबर. व्हिडिओही बघितलेला आहे Agrone ला यांचं हा आपण देतात. फार पूर्वी डेव्हलप केलेला आता बऱ्याच शेतकरी ते त्याचं अवलंबन करत आहेत तर अर्ली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी केली की लवकर माल तयार होतो लवकर रेट चांगला मिळतो असा एक फायदा आहे शेतकऱ्यांना बरोबर आहे. चांगली बाग आहे आणि मला अजून एक विशेष मांडायचं होतं की एक्सपोर्टचा तुम्ही विषय काढलात एक्सपोर्टसाठी कृषी विभाग अतिशय पुढे होऊन मदत करते शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी करून घेतं आम्ही कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये असे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपचं आम्ही हॉर्टनेट म्हणून एक वेबसाईट आहे तिथून आपल्याला एक्सपोर्ट करता येतं जे सर्टिफिकेट पाहिजे असतं ते मिळतं त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यापर्यंत जाऊन शेतकऱ्यांची त्याच्यावर नोंदणी करून घेतोय आणि त्याचा आंबा कसा एक्सपोर्ट होईल ह्याच्यासाठी सुद्धा कृषी विभाग खूप जास्त प्रयत्नात आहे त्याच्यामुळं आंब्याला 100% एक्सपोर्ट होणारच आहे आणि मागणीच्या तुलनेत खूप कमी पुरवठा आहे त्याच्यामुळं अजून आणि महाराष्ट्राचा रेकॉर्ड बघितला असतं खूप कमी लागवड आहे त्याच्यामुळं खूप जास्त वाव आहे आंबा लागवडीला खूप स्कोप आहे आणि बऱ्याचशा लोकांनी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 10% 15% लोकांनी जरी लागवड केली तरी ह्याला स्कोप आहे आंब्याशी तुलना केली तर लागवड वाढतीये पण आंब्याशी पेरू सीताफळ डाळिंब द्राक्ष मोसंबी संत्र्याची तुलना केली तर 10% पण लागवड नाहीये बरोबर आहे बरोबर आहे हा. नाही 10% पण नाही आहे हा. ते आणि बाहेर हा बाहेर जातो म्हणून फायदा आहे. जास्त खाणारा किंवा जास्त मागणी असणारं हे एकच पीक आहे बरोबर तसं बाकीची पिकं कुठं आपण आवर्जून आणतो घरी आंबा जे आहे ना हे म्हणजे सर्व वर्गात खावलं म्हणजे खाल्लं श्रीमंत जाणारं गरीब. पीक आहे गरीब असो नाही तर श्रीमंत असो सगळे खातात ऍपल असेल किंवा दुसरी फळं Avocado. अवाकॅडो असेल हे किवी श्रीमंत असेल, वर्गात चालतात जास्त हे मोठा तो इम्पोर्टेड संत्रा असेल हे श्रीमंत वर्गात हा. चालतात पण आंबा जो पीक आहे ना गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत ही दरी मिटवली बुवा आंब्यानी ही दरी आंब्याला मिटवली त्याच्यामुळे आंब्याला आपण म्हणलं तरी प्रत्येक माणूस हा त्याचा ग्राहक आहे बरोबर आहे तर आता हे जे प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आता जर बघत असाल तर काम करणारे जे बंधू आहेत ते आपल्या बरोबर आहेत आणि जे काम करतं वैयक्तिक त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात हो, हो. बरं हा जो बाग आता लावला तुम्ही ह्या बागेमध्ये 2800-3000 झाड आहे बरोबर ना केशर आंब्याची तर याच्यामध्ये तूट जी आहे हा. तूट किती असते तूट नाही लय लावल्यापासून तूट झाली का याच्यामध्ये नाही 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 झाली नाही हेच मला आपलं एकदा नाव हा माळे आहे माझं महादेव बरं. व्यंकटराव सोनटक्के माळे लातूर हम्म. लातूर मधले धरणी हा धरणी मधले धरणी तर लातूरच्या बाजूला धरणी जे आहे त्या ठिकाणचा हा प्लॉट आहे आणि महत्वाचं म्हणजे ते आता काम करत होते म्हणून त्यांना मुद्दाम विचारलं की खरंच काही तूट आहे का नाही सरांनी तर सांगितलं होतं पण तरी आपण परत एकदा विचारून पाहू म्हणलं काही याच्यामध्ये चेंज आहे लातूर नांदेड हायवेवरती घरनी हा लातूर नांदेड हायवेवरती ITIचं इथं ITI धरणी घरणी त्याच्या बाजूलाच हा प्लॉट आहे आणि खूप जबरदस्त रोडच्या बाजूला असलेला हा प्लॉट तुम्ही जर आजूबाजूला जर असाल तर नक्की या ठिकाणी तूट बघा तुमच्या लक्षात येईल आणि खूप चांगल्या प्रकारे हे जे आहे हे पूर्ण छाटणी जी आपण पाहिलेली आहे तर आता ही छाटणी तुम्ही करणार आहे ना बरोबर ना तर छाटणी तुम्हाला समजली कशी करायची एकदा त्यांच्या ह्याच्यात पण बोलू ही रिंग आहे त्याच्यावरती कापायचं बरोबर आहे
म्हणजे हे सगळं त्यांना समजलं सुद्धा जे काही आपल्या वागदर साहेबांनी सांगितलं ते. आणि आता हा जो छाटणी आहे हा ही जी छाटणी आहे ही छाटणी आता प्रत्येक झाडाची ते करतील आणि त्याच्यानंतर जो झाड डेव्हलप होईल त्यामध्ये 2 वर्षानंतर त्यांना काही ना काहीतरी सुरुवात उत्पन्नाची या बागेतून सुरुवात होईल. हां सर. मला दुसरं एक गैरसमज दूर करायचा होता शेतकऱ्यांचा, की आज इथं आपण पाहतोय की लातूर नांदेड हायवे आहे हा. हो. हायवेला लागून हे जमीन आहे, म्हणजे ह्याची किंमत आज कोटीच्या घरात आहे. बरोबर. आपण आपला शेतकरी काय करत असतो की फळबाग लावत असताना असा विचार करत असतो की नाही माझी 2 एकर जमीन पडून राहील किंवा असं राहील, पण असं मुळात तो गैरसमज आहे. आज तुम्ही विचार करा, हे 2 कोटी रुपये एकर जाणारी जमिनीमध्ये आज आंब्याची लागवड त्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आपण आपली माळाची जमीन असं विचार करतो की पडून जाईल. असा विषय नसतो तो. ह्याच्यासाठी कितीही भारी जमीन तुम्ही ह्याच्यासाठी लागवडीसाठी वापरू शकताय. ह्याचं एक जिवंत हे उदाहरण आहे. म्हणजे जमीन जी डायलॉग मला आठवलं, हां. जमीन ही विकायची नसती तर राखून ठेवायची असते. हां. असा प्रकार सर म्हणतात किंवा जमीन विकण्यापेक्षा त्याला डेव्हलप करा आणि हां. फळबाग लावा जेणेकरून चांगलं तुम्हाला उत्पन्न येईल. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी बऱ्यापैकी आता हे जे टेकाड दिसते याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची जमीन आहे जी काही हलकी म्हणू आपण किंवा मुरुम म्हणू, जी काही दगड असतात, तर त्यामध्ये सुद्धा माळरानाची जमीन आहे त्यामध्ये सुद्धा चांगला प्लॉट भाऊंच्या मेहनतीने आणि या सगळ्या रोपांच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने एकदम चांगला बसलेला आहे. तर नक्कीच 2 वर्षानंतर यातून चांगले पैसे हे जे शेतकरी आहेत त्यांना मिळायला यातून चालू होतीलच. तर आपण आणखी काही प्रश्न आपले असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सरांनी फार चांगली माहिती दिली. त्यानंतर छाटणी कशी करायची मेन म्हणजे, आणि हा जो आहे हा त्याचा आता पाया आहे, या पायावर स्ट्रक्चर सगळं उभं राहणार आहे, म्हणजे डोलारा याच्यावर उभं राहणार आहे, कळस नंतर मग शेतकऱ्याला मिळणार असं म्हणू आपण. तर त्या प्रकारे ही छाटणी त्यांनी करून दाखवली आहे. तर ती आता भाऊ सगळे करतील आणि याचा डेव्हलप आता या बागेची चांगली होईल. तर भाऊनी चांगली माहिती दिली त्याबद्दल आभार मानतो, तुमचे आभार मानतो आणि थांबतो. राम राम. धन्यवाद.